माझा गाव हसगोळी खुर्द. माझा गाव आजरा तालुक्यापासून 5 किलोमीटर, आजरा कोल्हापूर या राज्यमार्गापासून 1 किलोमीटर अंतरावर पूर्वेस आहे. गावची रचना म्हणाल तर निसर्गाची देणगी लाभावी अशी सुंदर. थोडक्यात हिरण्यकेशी चित्रा नदीचा काठ हा फक्त 100 मीटर अंतरावर. ही हिरण्यकेशी नदी म्हणजे आमची जीवनवाहिनीच. नदीचे पाणी स्वच्छ. नदीकाठीच गावची आमची विद्यामंदिर हसगोळी खुर्द ही सुंदर चुना दगडांच्या भिंती बांधकाम असलेली कौलारू शाळा. गावाला एकच मुख्य गल्ली आणि गल्लीच्या दोन्ही टोकास नदीचा घाट. यावरून हे लक्षात येईल की नदीचा अर्ध गोलाकार वळसा हा संपूर्ण गावाला लाभला आहे. नदी पात्र 12 महिने वाहत असते. नदीपासून ते गावामधील अंदाजे 100 हेक्टर संपूर्ण क्षेत्र हे सतत शेतीस उपलब्ध असल्याने बहुतांशी गावकरी हे शेती व शेतीशी जोडकामे करतात. 20 एक वर्षांपूर्वी गावाला नदीवर पूल लावला, तो पण प्रदीर्घ राजकीय संघर्षानंतर. कारण गावची लोकसंख्या ही तशी शेजारील गावांपेक्षा कमीच, म्हणून जरा पूर्वी राजकीय दृष्ट्या माझा गाव दुर्लक्षितच होता. नदीवर पूल होण्यापूर्वी गावातून तालुका अथवा मुख्य राज्यमार्गाकडे जाण्यासाठी डोणक्यातून नदी पार करावी लागायची. वाहत्या पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध नाव चालवण्याची कला ही नावाडी सोडून ठराविक लोकांनाच अवगत होती व शक्यतो पावसाळ्यात तर जो पोहू शकतो त्यासच नावेत प्रवेश मिळेल. त्यामुळे गावातील बरेच लोक हे पोहण्यात तरबेज भेटतील. बऱ्याचदा तर नदीला पूर असताना नावेतून प्रवास करताना देवाचा धावा करत प्रवास करावा लागेल. अशा परिस्थितीत गावात जर मेडिकल इमर्जन्सी असेल तर रात्री अपरात्री खूपच अडचण होत असे. अशा वेळी पगारी नावाडी हे मात्र नित्यनेमाने सेवा देत. फक्त ही समस्या काही आमच्याच गावची नसायची, तर गावच्या पूर्वेला असणाऱ्या हसगोळी बुद्रुक या गावातील लोकांसाठी पण हाच पर्याय होता. म्हणून त्या कालखंडात नावाडी म्हणून जे कोणी आपली सेवा देत होते त्यांच्या कार्याला खरंच सलाम. कारण हा एक प्रकारचा ऍडव्हेंचरचाच भाग आम्ही गावकरी रोज अनुभवायचो. त्यामुळे आजकाल ऍडव्हेंचर म्हणून लोक रिव्हर राफ्टिंग वगैरे विविध ठिकाणी जाऊन करतात. त्यामुळे गावकऱ्यांसाठी नवीन नव्हते. कित्येकदा नाव उलटण्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत, पण देवाच्या कृपेने कधी कोणाच्या जीवावर नाही बेतलं. एवढेच ती काय जमेची बाजू. असा हा गावाचा नदी पार करण्यासाठी संघर्ष गेल्या 3-4 पिढ्या तरी ऐकिवात होता. अशातच दरवर्षी येणारा दुर्दैवी अनुभव म्हणजे पावसाळ्यात नदीला पूर असेल तर हीच नावेची व्यवस्था कधी महिना ते 1.5 महिना शाळेच्या मुलांसाठी बंद असायची. त्यात गावामध्ये इयत्ता 4थी पर्यंत शाळा व पुढील शिक्षणासाठी तालुका किंवा इतर गावावर अवलंबून. त्यामुळे पावसाळ्यात शैक्षणिक लॉकडाऊन हा सर्रास व्हायचाच. याचाच परिणाम म्हणून गावातील शैक्षणिक टक्का पूर्वी काही समाधानकारक नव्हता. तरी पण काही शिक्षणाची आवड असणाऱ्या जिद्दी विद्यार्थ्यांनी 5 ते 6 किलोमीटर पायपीट केली व या परिस्थितीवरही मात करून यश मिळवले आहे. लोकसंख्येच्या मानाने गावामध्ये इंजिनियर, डॉक्टर यांची संख्या बरी आहे. काही तरुण मिलिटरीमध्ये नोकरीस आहेत, तर काही तरुण ITI कॉलेज आजरा येथून शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय करतात. गावातील काही स्थानिक 20% तरुण हे शेतीबरोबर आजरा तालुका साखर कारखाना व आजरा सूतगिरणी येथे नोकरी करतात, तर काही ग्रामस्थ कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. गावातील काही चाकरमानी मंडळी नोकरीनिमित्त मुंबई स्थित आहेत.
त्यांच्या व ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्याने अलीकडेच गावात ग्रामदेवताच्या सुंदर मंदिराची सन 2016 नवनिर्मिती झाली. जीर्णोद्धार सुद्धा अतिशय उत्साहाने सलग 4 दिवस साजरा केला गेला. गावामध्ये अजूनही पारंपरिक सण उत्सव हे अतिशय उत्साहाने एकोप्याने साजरे केले जातात. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने घराघरात शुद्ध पिण्यायोग्य पाण्याची नळ योजना कार्यान्वित झाली. अलीकडेच आजरा ऐनापूर मार्गे गडिंग्लज हा एक राज्यमार्ग सुरू झाल्याने गावालगत रस्त्याच्या बाजूला नवीन बांधकाम केलेली घरे व वस्ती वाढत आहे. दळणवळणाचा वेग वाढल्याने काही शेतकरी शेतातील भाजीपाला आता सहज तालुका बाजारात जाऊन विकतात. गावच्या दक्षिणेस अतिशय घनदाट जंगल. आता लाकूड तोड पूर्णतः बंद झाली असल्याने जंगलाची वाढ दिवसेंदिवस घनदाट होते. त्यामुळे जंगलातील प्राणी पक्षी सर्रास लोकवस्तीजवळ पाहायला मिळतात. याच घनदाट जंगलामध्ये गावातील काही शेतकरी काजू उत्पन्न सुद्धा घेतात. नदीचा गावाला अर्धचंद्राकृती वेढा व शेतीसाठी सततच्या पाणी सिंचनामुळे परिसर सतत थंड, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंडीचा अनुभव येतो. अशा या माझ्या गावाबद्दल मला खूप खूप अभिमान आहे. भविष्यात तुझ्या पाठलागामुळे मला मीच रस्त्यावरी सोडिले. भविष्यात तुझ्या पाठलागामुळे मला मीच रस्त्यावरी सोडले. तुला बालपण जर पुन्हा पाहिजे, तुला बालपण जर पुन्हा पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे, तिथे फक्त संवेदना पाहिजे.